भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये 3 वर्ग आहेत. एक भारतीय संविधानाला मानणारा वर्ग आहे, दुसरा भारतीय संविधानाला विरोध करणारा वर्ग आहे आणि तिसरा म्हणजे तटस्थ वर्ग आहे. असे 3 वर्ग भारतामध्ये आहेत. काल परवा सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअप आणि मेटाच्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट केलं की जर संविधान मान्य नसेल तर तुम्ही हा देश सोडून जा, म्हणजे तुम्हाला इथे व्यवसाय करता येणार नाही. पण सुप्रीम कोर्टाने असं एक खंबीर भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांनी असं स्पष्टपणानं म्हटलं पाहिजे की जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही देश सोडा. म्हणजे इथं असे काही वर्ग आहेत ज्यांना संविधान मान्य नाही पण ते आज देशाच्या संसदेमध्ये आहेत. इथे असे काही लोक आहेत ज्यांना संविधान मान्य नाही पण ते कुठल्या तरी राज्याच्या विधानसभेमध्ये आहेत. असे लोक आहेत ज्यांना संविधान मान्य नाही पण ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पदावरती आहेत, पण तरीही ते संविधानिक पदाचा लाभ घेत आहेत. जर लोकांना संविधानच मान्य नसेल तर त्यांनी राजकीय पदांचा लाभ घेऊ नये, त्यांनी दूर राहावं. ज्या संविधानाने हे राजकीय पदं निर्माण केलेली आहेत आणि ज्या संविधानाने तयार केलेल्या एका प्रोटोकॉलनुसार ते निवडून आलेले आहेत, त्या संविधानाला जर ते विरोध करत असतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही. पण असे अनेक खासदार आहेत, जसे की मी तुम्हाला सांगतो, अनंत हेगडे असतील, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी असतील, ज्योती मिर्धा असतील, असे अनेक लोक आहेत की ते संविधानाला एका बाजूला विरोध करतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते संवैधानिक पदावरती आहेत. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने अशा लोकांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली या लोकांना सांगितलं पाहिजे की जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर हा देश सोडा. एवढी ठाम भूमिका आता सुप्रीम कोर्टाने घेतली पाहिजे.